कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, खरीप सीझन आता इथे चालू झालेला आहे आणि कपाशीचं नियोजन आपण चालू वर्षीला करत आहोत. या सीझनला आपण 1 किंवा 2 व्हरायटीमध्ये चालू वर्षीला नियोजन ठेवलेलं आहे. चांगल्या पद्धतीच्या व्हरायट्या आपण यामध्ये निवडणार आहोत, जे की चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज आपल्याला देऊ शकतात. आता आपल्या रानाची मशागत पण इथे झालेली आहे. आपण सरी पण इथे सोडलेली आहे आणि सरी किती फुटी सोडलेली आहे ते पण आता इथे तुम्हाला दाखवून घेणार आहे. कारण वाण मध्यम ते भारी जमिनीमध्ये चालणारं हे वाण मित्रांनो असल्यामुळे सरी आपण थोडी लांब काढायची आहे. आता पाहू शकता इकडे आपण टेप इथे ठेवणार आहोत. आता इकडे पहा 5 फुटी सरी मित्रांनो आपण इथे काढलेली आहे. पाहू शकता आपण. आता वाण कोणतं ठेवायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता भारी जमिनीमध्ये आपण पाण्याची सोय जर आपल्याकडे असेल, बागायती क्षेत्रासाठी जर आपण वाण वापरणार असाल तर आपण एकतर राशी कंपनीचं वाण येथे घेतलं पाहिजे, जे की खूप असं चांगलं ॲव्हरेजला असतं. रस शोषक किडी या वाणावरती कमी येतात. आता या राशीच्या बियाण्यामध्ये एक वाण जर आपण सोडला जो 659 नंबरचा, त्यावरती रस शोषक किडी थोड्या जास्त अटॅक करतात. तर तो जर सोडला तर आपण राशी शिफ्टसारखं वाण घेऊ शकता किंवा राशी आमेजसारखं वाण घेऊ शकता, की जे दोन्ही वाण पण नवीन आहेत. मागील वर्षी राशी शिफ्ट आपण आपल्या बागायती क्षेत्रामध्ये केली होती, तर जबरदस्त ॲव्हरेज पण भेटलं आणि यामध्ये रस शोषक ज्या किडी आहेत त्या खूप अशा कमी अटॅक करतात. आणि बोंडाची साईज राशी शिफ्टची जी आहे ती मिडियम स्वरूपामध्ये मित्रांनो आहे. जास्त टप्पळ असं बोंड या राशी शिफ्टचं नाही, परंतु ज्या व्हरायटीचं जास्त टप्पळ बोंड असतं त्यामध्ये कपाशीवरती जी झाडावरती बोंडाची संख्या असते ती निश्चित कमी असते आणि जे मीडियम साईजचे बोंड जे असतात कपाशीचे त्यामध्ये भरपूर असे पातीची संख्या असते, भरपूर अशी बोंडाची संख्या असते. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज पण चांगलं भेटतं आणि मेन म्हणजे या व्हरायटीमध्ये पातीगळ होण्याची जी चान्सेस असतात ते खूप असे कमी असतात. कारण मागील वर्षी आपण राशी शिफ्टचा खूप असा अनुभव घेतलेला आहे. ज्या शेतकरी मित्रांनी आपले मागील व्हिडिओ मागील वर्षाचे पाहिले असतील त्यांना आपण प्लॉट शेवटपर्यंत इथे दाखवलं होतं. आता मागील वर्षी खूप असा पाऊस होता, तरी पण चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज आपल्याला त्या व्हरायटीपासून बसलेलं होतं. आपण मागील वर्षी जवळजवळ 16 क्विंटलचं ॲव्हरेज त्या कपाशीपासून घेतलेलं आहे. आणि वातावरण जर चांगलं असलं, पाऊस अधिक जर नसला, बोंड सरसड जर आपली झाली नाही, तर आपण 20 क्विंटलच्या घरामध्ये बागायती क्षेत्रामध्ये जाऊ शकता. जर आपण चांगलं नियोजन या व्हरायटीचं केलं तर अशा पद्धतीची ही शिफ्ट व्हरायटी आहे. आणि यामध्येच आता नवीन आलेली जी राशीची आमेज आहे ती पण जबरदस्त व्हरायटी आहे. ज्या शेतकरी मित्रांना टपकळ बोंड लागत असेल, जे की ठोसर बोंड आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीमध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर राशी आमेज ही व्हरायटी खूप अशी चांगली आहे. तिला पण रस शोषक किडीचा प्रादुर्भाव खूप असा कमी होतो आणि ठोसर बोंड आहे. राशी शिफ्टसारखंच ॲव्हरेज तिचं पण आपल्याला भेटू शकतं. फक्त बोंडाची संख्या राशी शिफ्टपेक्षा तिच्यावरती कमी असते, पण बोंड खूप असा मोठा आहे. तर दोन्हीपैकी आपण एक निवडू शकता. आणि जुन्या व्हरायटीमध्ये जर आपण गेलो तर मैकोसारखं जे ब्रँड आहे मैकोच्या यामध्ये आपण बाउन्सर करू शकता. मैकोमध्ये नवीन व्हरायटी आलेली आहे 7351 गोल्ड म्हणून, जे की कनक नावाने मागे मिळत होती. त्यामध्ये सुधार करून कंपनीने 7351 गोल्ड म्हणून ही व्हरायटी पुढे विकसित केलेली आहे. ती पण खूप अशी चांगली आहे, रोगकिडीला सहनशील आहे. ती पण आपण एक करू शकता. मैकोची जी एक स्पीड म्हणून पण आहे, तिच्यामध्ये पण आपण उतरू शकता. तर या 3 व्हरायट्या मैकोच्या आहेत. आणि जर आपल्याला संख्येत नाथशिडचं करायचं असेल 11-11 नंबरचं, ते पण खूप असं चांगलं आहे. 5 म्हणजे भारी जमिनीमध्ये 5 ते 6 फुटामध्ये आपण जर सरी सोडली तर तिचा पण आपण विचार करू शकता. ती पण व्हरायटी खूप अशी चांगली आहे. रस शोषक किडीला खूप अशी कमी बळी पडते आणि बोंडाची संख्या खूप अशी या कपाशीवरती असते, झाडावरती असते. परंतु बोंड मित्रांनो सांगायचं झालं तर खूप असा छोटा आहे. परंतु बोंडाची संख्या राशी शिफ्टसारखीच आहे, की जी खूप अशी संख्या झाडावरती असते आणि खूप असं डफळणारं हे झाड असतं आणि खूप असं उंचीला वाढतं. तर नक्कीच आपण संकेतचा पण इथे विचार करू शकता. अशा या ज्या आपण निवडक तुम्हाला 5-6 व्हरायटी सांगितलेल्या आहे, खूप अशा जबरदस्त आहे, खूप अशा आवृत्ती येणार आहे. तर आपण मध्यम भारी जमिनीसाठी नक्कीच ह्या वापरू शकता. हलक्या जमिनीसाठी, कोरडवाहू जमिनीसाठी पण आपल्याला हे चालतात. परंतु पावसाचं प्रमाण याला निश्चित थोडंफार बऱ्यापैकी लागतं. पाण्याची आपल्याकडे उपलब्धता असणं खूप असं गरजेचं असतं. तर निश्चित आता खरीप सीझन इथे चालू होणार आहे. आपण या व्हरायट्या घ्या. निश्चित आपण ज्या सांगितलेल्या व्हरायट्या आहे तुम्हाला पस्तावा यामध्ये होणार नाही. जबरदस्त व्हरायटी तुम्हाला सांगितलेली आहे, जे की आपल्याला खात्रीशीर ॲव्हरेज देऊ शकतात आणि बोंडाची संख्या पण खूप अशी आहे.
आता राहिला प्रश्न नियोजनचा, तर नियोजन तुमच्या हातात आहे, कसं करायचं, कसं ॲव्हरेज घ्यायचं. तर व्हरायटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.